आता एक महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्रामध्ये ओला, उबर आणि रॅपिडो आता बंद होणार आहे। प्ले स्टोअर, ॲपल स्टोअरवरून ॲप्स हटवण्याचे आदेश देण्यात आले। महाराष्ट्र सायबर विभागानं गुगल आणि ॲपलला हे पत्र दिले। महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 12 मे रोजी सायबर विभागाला पत्र पाठवले। महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे धावणाऱ्या बाईक टॅक्सी सेवांच्या विरोधात राज्य सरकारनं आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडक कारवाई केली। राज्यातल्या ओला, उबर आणि रॅपिडो या नामांकित कंपन्यांचे मोबाईल ॲप्स गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवरून त्वरित हटवण्याचे आदेश महाराष्ट्र सायबर विभागाने दिले। आणि या संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, आता महाराष्ट्रामध्ये ओला, उबर, रॅपिडो बंद होईल अशी माहिती मिळते, नेमकी सरकारने काय कारवाई केली आहे? कल्याणी, आपण बघू शकतो महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आता पत्रक एक काढलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी ॲपल स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरला पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांनी अशी मागणी केलेली आहे की बेकायदेशीर ओला, उबर आणि रॅपिडोच्या माध्यमातून जे आहे बाईक टॅक्सी या प्लॅटफॉर्म्सवर सुरू आहे आणि ती थांबवण्याचा प्रयत्न प्रताप सरनाईक यांच्याकडनं अनेक महिन्यांपासून सुरू आहे। पण मात्र त्यामध्ये आता थेट जे आहे त्यांनी मोठी कारवाई सुरू केलेली आहे। त्यांनी गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल स्टोअरला जे आहे आता ॲप्लिकेशन्सच्या माध्यमातून, ज्या ॲप्लिकेशन्सच्या माध्यमातून या बाईक टॅक्सी बुक केल्या जातात, थेट त्यांच्यावरच जे आहे त्यांनी आता कारवाई केलेली आहे। आणि अशामध्ये आता मुंबई असेल किंवा मग महाराष्ट्रातले प्रमुख शहरं असतील किंवा इतरत्र भाग असतील, त्या ठिकाणी आता आपल्याला बाईक टॅक्सी ज्या आहेत त्या उपलब्ध होणार नाहीत, कारण की त्यांच्यासाठीची परवानगी जी आहे ती अजून महाराष्ट्र सरकारने दिलेली नाही आहे। तरी देखील बेकायदेशीर हे सुरू असल्याचं कृत्य जे आहे ते महाराष्ट्रामध्ये मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहे आणि याच्याच विरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय घेतलेला आहे। कल्याणी, शुभम, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।